नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर आज मी पनीरची भाजी बनवलेली आहे। तर त्यासाठी मी पावशेर पनीर घेतलेलं आहे, 4 कांदे घेतलेले आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, वल्ला खोबरं घेतलेलं आहे आणि 2-3 काजू बदाम घेतलेले आहे। तर हे सर्वांना मी बारीक कट करून घेतलेले आहे। तर कढईमध्ये मी तेल टाकून सर्वात आधी मी पनीर चांगला कलर येईपर्यंत मी भाजून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे पनीर आधी भाजून घेतल्यावर त्याचा चव जास्तच येते। तर अशा प्रकारे मी त्याला कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे, जास्त लाल पण नाही केलं। तर ते लगेच मी थंड पाण्यामध्ये टाकून देत आहे आणि त्याच गरम कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा फ्राय करून घेत आहे। त्यानंतर मी ओलं खोबरं टाकत आहे। ओलं खोबरं, काजू बदाम, टमाटे हे सर्व मी चांगलं भाजून घेत आहे। त्यानंतर लसूण टाकलेला आहे, हा खडा मसाला आहे, हे सर्व चांगलं फ्राय करत आहे आणि त्यातच मी कढीपत्ता, कोथिंबीर पण टाकत आहे आणि छान चव येते भाजीला। तर ही खसखस आहे जी आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी चांगली आहे म्हणून ती टाकलेली आहे। तर ते थंड होण्यासाठी काढून ठेवते मसाला। तर इथं कढईमध्ये परत तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं लसूण टाकलेलं आहे, लाल तिखट, प्रवीण मसाला, हळद, सब्जी मसाला, धने पावडर हे सर्व टाकून हा मसाला काढलेला त्यामध्ये टाकून देत आहे। थंड झालेला तो मसाला मिक्सरमधून काढलेला तो यात टाकून त्याला पण थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला पण फ्राय करून घेत आहे, बघू शकता। तर आधी आपण पाण्यात टाकलेलं पनीर हे पाण्यासकट टाकून देत आहे आणि थोडंसं पाणी गरम केलं होतं ते टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकून देत आहे। तर ही आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा।